आता बनवते मी नवरा घरी नसताना त्यांच्या आवडीची रेसिपी. तर त्यांना ही रेसिपी खूप जास्त आवडते आणि मला पण आता आवडते आणि मी खूप दिवसानंतर बनवायला लागले. ते होते तेव्हा सारखी बनवायची, पण आता ते गेल्यापासून कधी तर बनवते. आता तर जवळपास 3-4 महिना झाला असेल, खाल्लीच नाही मी कसलीच. चला आता बघूया मी काय बनवते, कसं बनवते. तर सगळ्यात पहिलं काय केलं होतं, खोबरं, लसूण, कोथिंबीर, जिरं हे मिक्सरमध्ये फिरवून घेतलं. नंतर दही, 1 चमचा बेसन, थोडीशी हळद ते पण मिक्सरमधून फिरवून घेतलं. नंतर आता इथं कढई गरम केली. मोहरी, कढीपत्ता आणि बारीक कट केलेली मिरची छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची. नंतर जी आपण मिक्सरमध्ये पेस्ट केली होती ती पण छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची. माझ्याकडून थोडासा कढीपत्ता करपला कढीपत्ता आणि त्यामुळे मी थोडासा अजून वरून घातला आणि नंतर जे आपण दही मिक्सरमधून फिरवून घेतलं होतं ते घालायचं. कंटिन्यू असं हलवत राहायचं. नंतर थंड झालं की मग मीठ घालायचं. अशा रीतीने एकदम साधी, सोपी, सिंपल आपली कढी तयार झाली. चला या पटकन तुम्ही सगळेजण जेवण करायला. बाय.